हॅलो हॅलो. चला आणखीन ही मॅच जर बघितली आजच्या रजनीमधली ही चौथी मॅच आहे आणि या मॅचची उत्सुकता भरपूर होती प्रेक्षकांमध्ये. कारण ही मॅच आजच्या दिवसातली जर आपण पाहिली तर टीम 94 कामन समोर आहेत आणि या 94 कामनच्या समोर जी टीम आहे ती आहे संतोष भुवन. संतोष भुवनची टीम कामनच्या टीम समोर लढाई देताना दिसेल. या मॅचमध्ये हे जे मैदान आपण बघितलं तर होम ग्राउंड आहे टीम 94 कामन टीमचं. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे टीम 94 कामन. या टीमने या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगले पारितोषिक या टीमने पटकावलेले आहेत. या सीझनमध्ये अतिशय अगदी फॉर्ममध्ये आहे ती टीम 94 कामन ही टीम. त्यांच्या विरोधात जर आपण बघितलं तर संतोष भुवन ही टीम, काजू अँड कंपनी ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. विकास दुबे आणि त्यांचा पूर्ण संघ. मागेच आपण बघितला तर मागच्याच विकेंडला संतोष भुवन प्रीमियर लीगसुद्धा झालं होतं, ज्या प्रीमियर लीगमध्ये 8 संघ खेळताना आपल्याला दिसले आणि अतिशय चांगली स्पर्धा पार पडली. तर नक्कीच या टीममध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत. देवासारखे खेळाडू आहेत, काजूसारखे खेळाडू आहेत, त्याच्यानंतर आणखीन चांगले खेळाडू आहेत. तर नक्कीच ही मॅच अतिशय जबरदस्त चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओपनिंग बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी गेलेले आहेत. अमान शेख आणि अतुल ठाकरे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि खरोखरच ही जोडी अतिशय चांगली जोडी म्हटली जाईल. तुम्ही सुद्धा फलंदाज बघितलं तर चांगले तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे हे फलंदाज आहेत टीम 94 कामन टीमचे. लेफ्ट हँडर आहे अतुल ठाकरे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर राईट हँडर आहे तो अमान शेख. दोन्ही सुद्धा चांगले फलंदाज. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येतोय संतोष भुवन टीमकडून. नफीस येतोय. नफीस हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि संतोष भुवन प्रीमियर लीगमध्ये नफीसने उत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक पटकावलं होतं. तोच हा गोलंदाज आहे नफीस. लेफ्ट आर्मनी गोलंदाजी टाकतो. वेळेबद्दल सहकार्य करा. पहिली 4 षटकं तुम्ही 20 मिनिटाच्या आत समाप्त करायची आहेत. जर जास्तीचा वेळ तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. अच्छा, रजनीमधली ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नफीस ओ पहिलाच बॉल हवेत केलाय. शॉट मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. हो, प्रयत्न तर चांगला होता मात्र कॅच सुटला जातो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2ने ऑफ द मार्क होतो फलंदाज अतुल ठाकरे. हवेत बॉल भरपूर होता आणि त्या ठिकाणी नो मॅन लँडला बॉल पडतोय. वेकंड जागी बॉल पडतो. प्रयत्न बघितला, अतिशय जबरदस्त प्रयत्न केला होता डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरने. मात्र भरपूर कठीण होता हा कॅच. ऑन साईडला 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. एक डीप मिड विकेट, एक काउ कॉर्नर. देवा पांडे होता, कारण 2 देवा या टीममध्ये असतील मला वाटते. देवा सिंग आणि देवा पांडे. नफीस लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने गोलंदाजी करण्यासाठी. ओ हवेत आहे यावेळेला. मिड ऑनचा फिल्डर 30 सर्कलच्या थोडासा बाहेर येतोय. चांगला कॅच घेतोय आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती अतुल ठाकरे याची. पहिला गडी बाद होतोय तो टीम 94 कामन टीमचा. अतुल ठाकरे इज आउट. पहिला विकेट जातोय. अतुल सारखा एक जबरदस्त खेळाडू आउट होताना दिसतोय. अतुलने याच विकेटवर याच ग्राउंडवर आपली सेंचुरी पूर्ण केलेली आहे आणि कामन क्रिकेटमधला एकमेव असा खेळाडू आहे ज्याने सेंचुरी ठोकलेली आहे आणि तोच फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. मोठा हादरा लागतोय टीम 94 कामन टीमला. तर बघूया नंबर 3 वर कोणता फलंदाज बॅटिंगसाठी जाईल. अकबर जातोय. मास्टर माइंड आहे अकबर. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि अतिशय चांगला क्रिकेट अकबरने खेळलेला आहे. KPLचा जर आपण विचार केला तर KPLचा एक सर्वोत्कृष्ट त्याला कॅप्टन सुद्धा म्हटलं जातं. आत्तापर्यंत 2 वेळा तो चॅम्पियन राहिला. मात्र या सीझनमध्ये तो प्लेऑफमध्ये सुद्धा पोहोचू शकला नव्हते त्याची टीम. मात्र बघितलं आपण पहिला सीझन, त्यानंतर
चौथ्या सीझनचं ते चॅम्पियन ठरले होतं. शौर्य फॉरेस्ट टीमचा तो कॅप्टन असतोय. KPL एक महत्त्वाची स्पर्धा आहे कामनच्या क्रिकेटपटूंसाठी. कामनचे क्रिकेटपटू कुठेही हारले तरी त्यांना तेवढं दुःख वाटत नाही जेवढं दुःख जे KPL मध्ये जे हरल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे दुःख होतंय. नफीस एक विकेट मिळवलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल यावेळेस अकबरसाठी. ओ थोडासा मिस टाइम फटका आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होता मात्र एक धाव साठी रोखू शकत नाहीये. एक धावेने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अकबर शेख आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 3 रन्स. विजय कांबळे आमचे ऑफिशियल स्कोरर. तर विजय कांबळे मागील 5 वर्षापासून जेव्हापासून KCची स्थापना झालेली आहे कंटिन्यू या कॉमन क्रिकेटमध्ये ते स्कोरिंग करतात आणि आत्तापर्यंत KCमध्ये 5 वर्षाचा रेकॉर्ड KPLच्या 5 सीझनचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. आणि याच गोष्टीचं आश्चर्य झालं आमचे जेव्हा समालोचक आले होते समालोचन करण्यासाठी. प्रत्येक समालोचकांनी त्यांची अगदी स्तुती केली होती. नफीस पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस प्रथमच स्ट्राईक एंडवर दिसेल तो अमान शेख. एक अप्रतिम फलंदाज आहे. क्लासिकल फलंदाज म्हटला जातोय अमान शेख याला. पुढील बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. हा बघितला आपण थोडासा असं वाटतंय की स्टंपच्या भरून बॉल गेला. थोडासा लेग कटर बॉल जरूर टाकतोय गोलंदाज नफीस. चेक केलं जाईल रिफ्लेमध्ये कुठल्या प्रकारचा हा बॉल टाकला होता गोलंदाज नफीस याने. हे बघितलं आपण थोडासा बघितलं शरीरा बॉल लागतोय. पुन्हा छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय नफीस. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नफीसने टाकलेली आहे. कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. फटका तर चांगला मात्र फिल्डर शोधलाय. देवा पांडेने अतिशय चांगला कॅच घेतला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि विकेट जाते अमान शेख याची. दुसऱ्याकडे बाद होतोय टीम 94 कॉमन टीमचा. सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे टीम 94 कॉमन टीमची. या वेळेला मात्र जॅकेलिस ऑफ कॉमन अंतिम एक बॉल शेष आणि राहिल अन्सार येतोय बॅटिंगसाठी. ही जोडी सुद्धा चांगली जोडी म्हटली जाईल टीम 94 कॉमन टीमची. अद्याप आपण बघितलं तर सुरुवात चांगली झालेली नाहीये. 2 विकेट गेलेले आहेत. अतुल ठाकरे आणि अमान शेख दोन्ही सुद्धा सलामीचे फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. अमान शेखने खातही न खोलता बाद झालेले आहे आणि जर अतुल बघितलं 2 धावेवर बाद झाला. शेवटचा बॉल घेऊन जाईल नफीसने. आतापर्यंत नवीतुली गोलंदाजी केलेली आहे. हो पहिल्याच बॉलवर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आपलं खातं ओपन करतोय राहिल अन्सारी. सिंगलनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 4. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 4 वर 2 विकेट. एक षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 4 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आणि देवा पांडे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. कॉमन टीमचा जर आपण विचार केला तर बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. मात्र आपल्या या होम ग्राउंडवर
कमीत कमी 5 षटकामध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनवायला पाहिजे. 50 पेक्षा जास्त धावा जर बनवल्या तर नक्कीच ही मॅच एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची ही मॅच. चला वेळेबद्दल सहकार्य करा. फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे आणि जर बघितलं आपण तर सामना सुरू झाला होता त्यावेळेस वेळ झाली होती 11:53 आणि आतापर्यंत बघितलं तर 12:02 झालेली आहेत. म्हणजे एक षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल 9 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. मॅच थोडीसा सामना थांबवला जाईल. थोडासा खेळ थांबवला जाईल आणि खरोखरच या स्पर्धेसाठी ज्यांनी जबरदस्त चांगलं मोठं सहकार्य केलेलं आहे, या ग्राउंडची व्यवस्था ज्यांनी आपल्याला करून दिलेली आहे ते मांडीश्री आणि टीम 94 चे ऑनर एस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मांडीश्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसेल. TR चषक मध्ये होताना दिसेल ही ग्रँड एंट्री हजरतभाई शेख. आपण बघतोय मांडीश्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. ज्यांचं एक मोठं सपोर्ट आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. कारण आपण बघितलं तर हे जे मैदान आहे हे मैदान त्यांनीच उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. या TR चषकसाठी मांडीश्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते, या ईशा ग्राउंडवर होताना दिसतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचा संघ सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल आणि दिसतोय तो. कारण त्यांचा स्कोर जर आपण पाहिला एक षटकाच्या समाप्तीनंतर 4-2 थोड्याच वेळामध्ये आपण बघतोय थोडासा सामना थांबला जातोय. मात्र पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल 9 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. स्टॉपवॉच या ठिकाणी थांबवलेला आहे. ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. फटाक्याची आतषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आमच्या ग्रँड एंट्री संजयभाई म्हात्रे एस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि टीम स्वागत आहे. संतोष भुवनचे खेळाडू आहेत, त्यांना नक्कीच शुभेच्छा देताना हजरतभाई शेख आणि त्यानंतर त्यांचीच टीमचे आपण बघतो 2 फलंदाज आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे ही A1 जोडी आहे कामांची. आणि क्रिकेटसाठी हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी कामांसाठी भरपूर असं काय केलेलं आहे. कारण जी KPLची स्पर्धा आपण बघतोय ती KPLच्या स्पर्धेचं पूर्ण स्पॉन्सरशिप जे आहे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून केलं जाते. म्हणूनच KPL ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये प्रीमियर लीगमध्ये 1 नंबरची स्पर्धा मानली जाते. नो डाऊट. तेच या ठिकाणी मुख्य आयोजक या अतिथी कक्षाच्या दिशेने येताना दिसत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. कामन परिसरामध्ये क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडून आणणाऱ्या 2 व्यक्ती या ठिकाणी येताना दिसत आहेत. हजरत शेख जो बंदा है नेक
आणि सोबतच संजूभाई म्हात्रे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन जर चांगले क्रिकेटपटू या परिसरात दिले गेलेत आणि खऱ्या अर्थाने KPL जेव्हापासून सुरुवात झाली तदनंतर आपल्याला चांगले चांगले खेळाडू इथे दिसून आलेत. आणि त्यांची टीम 94 कॉमन टीम ही सुद्धा या सीझन मध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना दिसते. भरपूर पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत. अगदी फॉर्म मध्ये त्यांचे सर्व खेळाडू आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना या ठिकाणी हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे. जर आणखीन बघितलं आपण तर एक टफची सुद्धा व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये सर्व लहान ते मोठे खेळाडू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतात. वेलकम हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे. पुढील बॉल ब्लॉक मध्ये ट्रो कशर होता. अपील LBW ची विकेट मिळते. पहिल्याच बॉलवर देवा पांडेने मिळवलेली आहे विकेट. ती सुद्धा सर्वात मोठी विकेट राहील अन्सारी याची. काय जबरदस्त तिखट मारा पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या स्टंपवर जाणारा तो चेंडू होता. पुन्हा एक रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय. हे बघा रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं गेलं इम्पॅक्ट इन लाईन. त्यामुळे जोरदार अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. मोठी विकेट होतं. जसं तुम्ही उल्लेख केला या खेळाडूचा की हा एक विस्फोटक खेळाडू आहे आणि खूपच प्रसिद्ध मिळवणारा खेळाडू आहे. तो फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट मिळालेली आहे संतोष भवन टीमला. राहीलची विकेट म्हणजे जल्लोष आपण बघितला असेल संतोष भवन टीमच्या पूर्ण खेळाडूंचा, काजू आणि कंपनी यांचा. कारण त्यांना माहिती आहे की राहील जर टिकला असता तर आपली दशा खराब करून टाकली असती. मात्र अद्याप ही चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटर आहेत टीम 94 कॉमन टीम मध्ये. आतापर्यंत जर बघितलं स्थिती कॉमन टीमची तर 4 धावेवर 3 गडी बाद झालेले आहेत. थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये आहे टीम 94 कॉमन टीम. परंतु या नाजूक परिस्थितीमधून बाहेर पडावं लागेल, लढावं लागेल आणि त्याकरता एक लढवय्या क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतोय. अकबर याच्या मदतीला आणखीन एक चांगला खेळाडू उतरलाय. धनराज सावंत, रत्नाकरचे सावंत यांचे तो सुपुत्र आहेत. परंतु KPL नंतर या खेळाडूला सुद्धा एक चांगली प्रसिद्धी, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. तो आपलं चांगलं प्रदर्शन करतोय. इथे संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय शाहिदभाई अन्सारी आणि त्यांच्या सोबतीला हे 2 जिवलग मित्र आहेत संजयभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख. ह्यांना तुम्ही बघू शकताय. A1 जोडी आहे कामन मधली आणि कामनच्या क्रिकेटसाठी भरपूर काही त्यांनी केलेलं आहे. चांगला बॉल अप्रतिम डिलेवरी अँगल बनवलाय गोलंदाज देवा पांडे याने. प्रेशर या ठिकाणी बनवलं जाते टीम 94 कॉमन टीमवर. खूपच सुंदर चेंडू टाकले जातात. पुन्हा तुम्ही बघू शकताय अंतिम क्षणी बॅट घुसवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अंदाज चुकीचा ठरला. बॅटर अकबरचा बीट केलं त्याला. स्ट्रायकिंगकडे असलेला फलंदाज धनराजला. देवा पांडे समोरच्या कडून पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर थोडासा पुअरफुल खेळ पाहायला मिळतोय कॉमन टीमचा. थोडासा गोलबट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय कबरच्या दिशेने. कबर एक्स्ट्रा कबरच्या मधून बॉल जातो, मात्र नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन. स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज अकबर शेख. त्याला सुद्धा आता लढावा लागेल. जो अनुभव आहे तो अनुभव त्याला कामी करून दाखवावा लागेल. जसं त्याच्या नावावर अनेक अर्धशतकं आहेत टेनिस क्रिकेट जगतामध्ये. इथे सुद्धा चांगला खेळ त्याला दाखवावाच लागेल. गरज आहे सध्या संघाला धावसंख्येची. 5 धावा 3 गडी बाद. देवा पांडे काय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याने बॅग ऑन टार्गेट गोलंदाजी करताना दिसतोय देवा पांडे. मात्र अकबर आहे या वेळेला समोर. अकबर एक अतिशय जबरदस्त फलंदाज म्हटला जातो टीम 94 कॉमन टीमचा. ऑन ड्राईव्ह चांगला फटका आहे. कॉर्नरच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव मिळेल अकबरला. डिरेक्ट हिट झाला होता. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होता, मात्र वेट कॉल दिला शेवटच्या क्षणामध्ये. 2 धाव कंप्लीट. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 वर. चांगलं चतुर्य पाहायला मिळालं या 2 बॅटरचं. आणि मला असं वाटतं की हेमंत या 2 धावा या खेळाडूंना आत्मविश्वास देऊन जातील. कॉन्फिडन्स थोडंसं वाढेल अकबर शेख याचा. तर फटकेबाजी जर आपण बघितली त्या प्रकारची झालेली नाहीये. अद्याप ही मोठा फटका आलेला नाही. कुठलाही चौकार, कुठलाही षटकार अद्याप आलेला नाहीये. ज्या चौकार षटकारासाठी मानला जातोय टीम 94 माननीय श्री मयूरजी
माननीय श्री मयूरजी गायकर यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसते. या गायके यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समोर आपण बघतोय आणि त्यांच्या आगमनाची हे आतषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री मयूरजी गायके यांचं आगमन, ज्यांच्या नावाने आपण बघतो टॉस बॉक्स आहे, आणि त्यांचं सुद्धा आगमन, ही ग्रँड एंट्री त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे TR ट्रॉफी 2025 मध्ये. अनेक अनमोल रत्न आपल्याला अतिथी कक्षाच्या दिशेने येताना दिसत. अतिथी कक्षामध्ये याआधीच आमचे जे महत्त्वपूर्ण हिरे आहेत ते विराजमान आहेत आणि नुकताच अतिथी कक्षाच्या दिशेने येताना दिसतं ते म्हणजेच मयूर गायके साहेबांना तुम्ही बघतायत. रोशन पाटील, गणेश पाटील, हे दोन्ही गणेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आगमनाचं या ठिकाणी माहिती मिळते आणि त्यांचं स्वागत सुद्धा जोरदार केलं जातं. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहिली हेमंत. चला वळूया आपण मॅचकडे. सपोर्टच्या एंडकडून पुन्हा एकदा देवा पांडे, अकबर साडे. हो, ह्या वेळेला शरीरावर बॉल लागतोय. अपील झाली होती, मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण बॅटला लागल्यानंतर बॉल बॉडीला लागला होता. 1 धाव ही अकबरच्या खात्यामध्ये जाईल. या सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 8 रन्स. रन बनवण्यासाठी कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय टीम 94 कामांची टीम. म्हणूनच मी म्हटलं होतं की संघर्ष हे जीवन आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. इथे धावा बनवण्याकरता टीम 94 कामन संघाला संघर्ष करावा लागतोय आणि या संघर्षामधूनच सुद्धा भरपूर काही शिकायला मिळत असतं. इथे धावा बनवणं गरजेचं आहे. जबाबदारी स्वीकारायला हवी बॅटरने. देवा पांडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, ह्या वेळेला स्वीप करायचा होता हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन. डाउंडी लेग हा बॉल होता. एक्स्ट्राच्या रुपयाने धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 9 रन. आणि मला वाटते ही पहिली अवांतर आहे का? यस, पहिली अवांतर धाव येते या इनिंग मधली. ते सुद्धा व्हेरिएशन करताना हा चेंडू थोडासा लेग स्टंप सोडून गेलाय. पुन्हा देवा पांडे, राऊंड विकेटचा मारा. हो, बघितला आपण अपरकटच्या अंदाजामध्ये खेळायचं होतं. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, फक्त थोडीशी एज लागली होती. कुठल्याही प्रकारचा रन नाहीये. बॉलवर ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन टीमचा स्कोर झालेला आहे 9 वर 3 विकेट. ही स्थिती अगदी नाजूक स्थिती आहे टीम 94 कामन टीमची. खरं तर हे हेमंत होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर इतिहास घडवावा लागेल टीम 94 कामन संघाला. इथे पाहूया कशा पद्धतीनं इथे धावफळक वाढवलं जाईल की नाही. 9 धाबा लागल्यात, 3 गडी बाद झालेत, 2 षटकांची समाप्ती झाली. लढावं लागेल, किल्ला लढवावा लागेल, कारण 11 खेळाडूंची तुमची युनिटी पाहिजे. एकी असेल तर तो फायदा तुमच्या टीमला होत असतोय, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ तुमच्या वरच ठरेल. बॉलिंग ट्रॅकवर रोहित दळवी येतोय. अप्रतिम खेळाडू आहे रोहित दळवी. जर आपण विचार केला, विथ द बॉल, विथ द बॅट, जबरदस्त खेळी केली होती. संतोष भुवन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. रोहित दळवी जबरदस्त बॅटिंग केली होती. रोहित दळवी मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतो हा गोलंदाज. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज अकबर शेख. अकबर शेख मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. आता जर आपण बघितलं तर 18 बॉल शेष आहेत. 18 बॉलमध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील अकबर शेख अँड कंपनी या टीमला. ओ, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे आणि नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउंस जाईल बॉल लॉंग ऑफच्या बाहेर. 4 रन चढी चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला यावेळेला अकबरच्या बॅटमधून. ताकदवर फटका होता. हे तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन. आधीच ऑफ स्टंपवर शफल झालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याला फोर्स केलंय. ताकदीचा वापर इथे दिसला हेमंत. गॅप मध्ये हा चेंडू टाकलाय. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चौकार मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे या मॅचवर. विवस वाढलेले आहेत ग्राउंडमध्ये. ग्राउंडच्या बाहेर जर आपण बघितलं
तर नक्कीच प्रेक्षकांची उपस्थिती सुद्धा भरपूर आहे. या मॅचकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे, कारण आपल्या कामांचा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. हो, ह्या वेळेला फोर्सिंग शॉट वाईट स्पीड ऑफच्या दिशेने रनआउटची संधी होती, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय फलंदाज अकबर शेख. एक धाव कंप्लीट केली जाते. 1 टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 14 रन्स. हळूहळू धावपळक वाढताना दिसतो बॅटिंग करताना या टीमचा. आणि व्ह्यूवर्सची चर्चा केली. 18,838 प्रेक्षक सध्या जुडले गेलेत. आता ते झालेत 18,860. हे व्ह्यूवर्स आपण बघितले आजच्या दिवसातील, आजच्या या रचनेमधील. करंट विवास जर बघितले तर 400च्या आसपास, आणि आज जर बघितलं आपण तर 25,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितलेली आहे. UCN लाईव्ह उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर ही लाईव्ह कव्हरेज केले जाते. रोहित 5 धावा आतापर्यंत मोजतोय. बॅकफुटला गेला, फक्त दिशा दाखवली. शॉर्ट पॉइंटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, मात्र सिंगल तर काढलेली आहे. आणि धनराजला त्याच कामासाठी पाठवलेलं आहे की जास्त स्ट्राईक अकबरच्याकडे दिली पाहिजे आणि अकबरने मोठे फटके खेळले पाहिजे. परंतु काही खेळाडू जे असतात ते आपला नैसर्गिक खेळ दाखवत असतात, त्यामुळेच धनराजवर तो प्रेशर नसेल, तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवताना दिसेल विकेटवर. आता बॅट चेंज केले जातं. बॅट बदलल्यानंतर भविष्य बदलेल काय, हा एक प्रश्न आहे. बऱ्याचशा खेळाडूंच्या बॅटचं वजन जर आपण बघितलं तर ते कधी कधी जास्त असतं थोडंसं. त्यामुळेच आता थोडंसं वेट कमी असलेलं बॅट मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. कधी कधी लकी बॅट असतात काही खेळाडूंच्या. यस, नक्कीच. आणि अकबरचा जर आपण विचार केला, मजबूत फलंदाज जरूर आहे, म्हणजे त्याची जी बॅट असते ती बॅट भरपूर हलकी असते. 900 किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असते, 900 ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा कमी असते. हलकी बॅट जास्त वापरतो, त्यामुळे मोठे फटके तो अप्रतिम खेळतोय. ओव्हर द विकेटने रोहित दळवी. ओहो, हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. फिल्डर 2 धावतात बॉल खाली. हो, कॅच सुटला जातो, जीवनदान मिळते फलंदाज अकबर शेख याला, आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतात. या जीवनदानाने नक्कीच फायदा मिळेल टीम 94 कॉमन टीमला. 2 टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 17 रन्स. आणि अकबरला जीवनदान देणं म्हणजे आपल्या टीमच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. अगदी बरोबर, योग्य वर्णन आपण या वेळेला केलेलं आहे अकबर या खेळाडूचं. झेल सहज सोपा झेल टिपता आला असता. कॉलिंग नव्हती इथे क्षेत्ररक्षकांची, त्यामुळेच ही मोठी चूक घडली असं मला वाटतं. कदाचित ही चुकी महाग पडू शकेल ती संतोष भुवन या टीमला. आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलेले आहे संतोष भुवन टीमच्या गोलंदाजाने हा स्कोर. ओहो, जबरदस्त फटकाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी वाईड स्टीप मिड विकेटच्या दिशेने देवा पांडे होता, अतिशय चांगला कॅच घेतला आणि दुसऱ्याच बॉलवर लगेच विकेट मिळवलेली आहे ती अकबर शेख याची. 4था फलंदाज बाद होतोय टीम 94 कॉमन टीमचा. अकबर इज आउट. जे आहे टीम 94 कॉमन टीमची तन्मयच्या खांद्यावर आहे. यस, तन्मय सलामीवीर खेळाडूच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा आपण बघितलंय नागल्या संघामधून खेळत असताना. मात्र कामन संघाद्वारे टीम 94चा तो कायमस्वरूपी सदस्य बनलाय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये त्याची गुणवत्ता पाहायला मिळत आहे. KPL मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स राहिलाय तो म्हणजे तन्मय पाटील या खेळाडूचा. इथे धावा बनवणं गरजेचं आहे. 4 गडी बाद झालेत, 17 धावा ज्या बनलेल्या आहेत ही संकट आहेत. या संकटामधून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर. यस, या सीझन मध्ये तन्मयने जबरदस्त कामगिरी केली, स्ट्रॅटेजी बदलली. या सीझन मध्ये तो कॅप्टन राहिला नाही, त्याचा दुसरा सहकारी त्याला कॅप्टन केला आणि आपल्या टीमला चॅम्पियनशिप मिळवून दिला. स्टॉर्म स्ट्रायकर KPL मध्ये चॅम्पियन झाले, त्या चॅम्पियन टीमचा हा आयकॉन खेळाडू आहे तन्मय पाटील. नक्कीच या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजीची अपेक्षा आहे तन्मय पाटील याच्याकडून. रोहित दलबी, पहिलाच बॉल, चांगला फटका आहे, मिडॉनच्या दिशेने बॉल येतो, डीप मधून फिल्डर येईल,
चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स, 18 ऑन द बोर्ड. ओव्हरची होते समाप्ती. 18 बॉलमध्ये आतापर्यंत 18 आलेले आहेत. उर्वरित 2 ओव्हरचे एज आणि या 2 ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करावी लागेल टीम 94 टीमला चांगलं टोटल बनवण्यासाठी. सध्याची स्थिती जर आपण बघितली तर 4 गडी बाद 18 आहे, 2 षटकं शिल्लक आहेत, 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. त्याच्यामध्ये सर्वस्वीपणाला लावून धावा बनवण्याचा प्रयास तर करायला पाहिजेत. प्रयत्न केल्यानंतर सर्व काही मिळू शकतं आणि मला असं वाटतं की बॅटर जो तन्मय आहे त्याच्यामध्ये जिद्द आहे. म्हणतात ना की जिद्दीचे पंख असलेले पक्षी यशाचे उंच शिखर गाठल्याशिवाय राहू शकत नाही आणि त्याला ठाऊक आहे कोणत्या वेळी कसं खेळावं. तन्मय पाटीलची टीम KPL मध्ये जर बघितले मागच्या 4 सीझन मध्ये सेमीफायनल पर्यंत सुद्धा नव्हती पोहोचली, मात्र या सीझन मध्ये त्यांनी चॅम्पियनशिप सुद्धा पटकावलं होतं. चांगली कामगिरी केली आणि तीच चांगली कामगिरी या मॅच मध्ये तन्मय पाटीलला करावी लागेल. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जाईल. काजू आपण बघतोय विकेट किपर आहे, मास्टर माइंड आहे संतोष भुवन टीमचा. संतोष भुवन प्रीमियर लीग ज्यावेळेस पूर्ण केली जाते त्याचा सिंहाचा वाटा असतोय. काजू म्हणजेच विकास दुबे यांचा. वेळेबद्दल सहकार्य करा, वेल तुम्ही जास्त लावलेला आहे, चेक केलं जाईल वेल. बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर नफीज, ज्याने पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. नफीजने त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या होत्या त्या 4 आणि 2 विकेट सुद्धा मिळवले होते. हवेत बॉल आहे, हा सुद्धा फटका फसलाय. काजू दुबे बॉल खाली, ओ कॅच सुटला जातोय. फ्लड लाईट मध्ये अशा प्रकारचं कॅच घेणं थोडंसं कठीण जाते आणि तेच कळले काजूच्या बाबतीमध्ये. एक महत्वाचं विकेटचा कॅच सुटला जातोय आणि जीवनदान मिळते फलंदाज तन्मय याला. मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय फलंदाज धनराज. धनराज आता धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा हट्ट होता तो तन्मयचा. स्ट्राईक रोटेट करायची होती, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा हा हट्ट होता, त्यामुळेच धनराज हा धावपाच्या स्वरूपात बाद केला होतोय. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडूला सुद्धा मध्ये आणायचं होतं. प्रकाश तुंबडा मैदानाच्या आत उतरत आहेत. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला आहे 19 धावा, 5 गडी बाद, 19 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. संकट आलेत, संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काय यावेळेला बुद्धिमत्तेचा वापर होईल कामन टीमद्वारे? नक्कीच करावा लागेल, कारण आता खेळाडू जर आपण बघितले प्रत्येक खेळाडू जबरदस्त खेळाडू आहेत टीम 94 कामन टीम मध्ये. बॅटिंग लाईन अतिशय स्ट्रॉंग असताना सुद्धा मात्र रोखलेला आहे आतापर्यंत. संतोष भुवन टीमच्या गोलंदाजाने पहिला नफीज, त्याच्यानंतर देवा पांडे, त्यानंतर रोहित दळवी. काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे तिने गोलंदाजाने. नफीजने या षटकाची सुरुवात सुद्धा चांगली केलेली आहे. नफीज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ह्यावेळेला फुलटॉस बॉल होता, मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाहीये. एक धाव मिळते, एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 रन 20. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा कॅप्टन आणि मामा भांजा गोखीर टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी लगेच हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि तो सामना फक्त 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. या सामन्यानंतर आणखीन 2 सामने बाकी असतील आजच्या रजनीमधले. घड्याळमध्ये जर बघितलं तर 12:30चा सुमार झालेला आहे, 12:26. चला वेळेबद्दल सहकार्य करा काजू दुबे प्लीज. नफीज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने एपीएस साठी. कोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 21 रन. 5 गडी बाद 21 धावा धावपळकावर चालत. पूर्णतः बांधून ठेवलं जातं, जखडून ठेवलं जातं टीम 94 कामन या टीमला. आणि ह्याच्यामधून मार्ग काढणं त्यांना कठीण जातोय. ते मार्ग काढावे लागतील, गॅप शोधावं लागेल. मोकळी जागा जिथे आहेत तिथे फटके खेळावे लागतील बॅटिंग करत असताना. तन्मय पाटील इज ऑन स्ट्राईक. नफीची पुढील बॉल, चांगला फटका स्ट्रोक केलाय, हा फ्लॅट सिक्सर. नागल्याचं वंडर बॉय तन्मय पाटीलच्या बॅट मध्ये होता, जबरदस्त षटकार.
रजनी क्रिकेटमध्ये षटकार फार कमी दिसत आहेत, मात्र इथे जी भूमिका निभावतोय हा खेळाडू, स्लॉक केलाय, काय चांगल्या पद्धतीनं पिकअप केलंय. थोडंसं जो घुटणा होता, जो गुडघा होता जमिनीवर खाली टच करताना दिसला होता खेळाडू. आणि हे शॉर्ट सिलेक्शन बघा, पुन्हा पुन्हा दाखवलं जातोय. चांगली ताकद वापरली यावेळेला बॅटरने. खरोखरच जबरदस्त शॉट तन्मयच्या बॅट मधून येतोय. हो, ह्या वेळेला पुढे बॉल होता, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट लागलं नाहीये, नाहीतर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. एक धाव या ठिकाणी मिळते. एक धावाने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 28 रन, 28. 28 धावा डबल कराव्या लागतात. आणखीन धाव गती वाढवावी लागेल. प्रकाश तुंबडा IPL सुद्धा मोठे फटकेबाजी करावी लागेल. आता वेळ कमी राहिलेली आहे टीम 94 कॉमन टीम साठी. हो, काय बॉल होता हा सुद्धा बघितला. पुढे बॉल टाकला होता, ऑफ ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑफला फिल्डर आहे, दोनचा कॉल होईल का? यस, थोडासा ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा लगेच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 30 रन. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 कॉमन टीमचा स्कोर आहे 30 वर 5 विकेट. 30 धावा 5 गडी बाद ही हा धावफलक आपल्याला बघायला मिळतो टीम 94 कॉमन संघाचा. समोर कार्तिक 11 संघ बघतायत. कार्तिक 11 संतोष भुवन हा संघाने चांगला दबाव टाकलाय, दडपण टाकलंय आणि दबावाखाली बरेचसे खेळाडू खेळताना दिसलेत. परंतु अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. त्या 6 बॉलमध्ये मला असं वाटतं की 10 ते 12 धावा यायला पाहिजेत, जेणेकरून चांगला स्कोरबोर्ड मेंटेन केला जाऊ शकतात. आमच्या अतिथी कक्षामध्ये चहाचा आस्वाद घेतात आमचे प्रमुख अतिथी, ते तुम्ही बघू शकतायत. हजरत शेख, संजयभाई म्हात्रे, शाहिदभाई त्या ठिकाणी मोबाईलवर थोडेसे व्यस्त दिसत आहेत. हे तुम्ही बघू शकतायत. जयंतजी म्हात्रे, जावेद म्हात्रे ज्याने जनरेटरची व्यवस्था केली या स्पर्धेकरता. मैदान उपलब्ध करून देणारे आमचे 2 दानशूर व्यक्ती ज्यांचा फटाक्याच्या गजरामध्ये आपण स्वागत केलंय. मयूर गायके साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. पंच 34 मिनिटं झालेली आहेत 4 षटकार टाकण्यासाठी. जो आमचा एंट्री होता त्यानंतर विकेट जाण्याचा 6 मिनिटं जर मायनस जरी आपण केली तरी सुद्धा जास्तीचा वेळ लागलेला आहे. म्हणजेच एक फिल्डर तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये आणखीन घ्यावा लागेल. म्हणजे 4 फिल्डर 30 या सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावे लागतील. एक फिल्डर आणखीन बाउंड्रीच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण डिसिप्लिन आहे. आणि हेमंत, त्यामुळेच काजूला सुद्धा माहिती होतं विकास दुबेला, त्याने सुद्धा लगेचच तिथे क्षेत्ररक्षकाला आत बोलवलं. परंतु याआधी त्याचा कॉल होता की जो खेळाडू होता एक्स्ट्रा कव्हरचा त्याला त्याने बोलवलं होतं. त्याच्यानंतर त्याने विचार केला की जो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहेत त्याला आपण वर घेऊया. म्हणजेच एक आता बुबा असेल बॅटरला, एक संधी मिळेल या बॅटरला या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर अविनाश यादव. नवीन उभरता गोलंदाज आहे अविनाश. ओ व्हाट अ शॉट, जबरदस्त पिक केले बॉलला आणि पाठवून दिले लॉंग लेगच्या बाहेर. फ्लॅट सिक्सर तन्मयच्या बॅट मधून. काही चांगलं शॉर्ट सिलेक्शन केलं, चांगलं कलेक्शन केलं. फ्रंट फूट आणि बॅकफूट ओळखला होता यावेळेला बॅटर तन्मयने. ऑफ स्टंपवर आलाय, लेग स्टंपच्या दिशेनेचा मारा होता, चांगलं पिक केलंय. क्विक स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं. उत्तम दर्जाचा स्ट्रोक त्याचा इथे पाहायला मिळतोय. ह्या चेंडूवर मिळाल्यात 6 धावा आणि धावसंख्या आता वेगाने पुढे सरकताना दिसतोय. 36 वर जाते धावसंख्या. नक्कीच आणखीन 5 बॉल शेष आहेत. 5 बॉल मध्ये अशाच प्रकारची फटकेबाजी झाली तर नक्कीच या फ्लड लाईट मध्ये 50 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल होऊ शकेल. कारण टीम 94 कॉमन टीम मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर गोलंदाजी लाईन सुद्धा अतिशय चांगली आहे. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत या इनिंग मध्ये आणि दोन्हीच्या दोन्ही षटकार तन्मय पाटीलच्या बॅट मधून आले आहेत आणि दोन्ही षटकार फ्लॅट ठोकलेले आहेत तन्मय पाटीलने. काय ताकद आहे फटक्यामध्ये तन्मय पाटील याच्या. संकटमोचकाची भूमिका जी हवी असते ना तीच भूमिका तो इथे अदा करतोय. थोडासा खेळ थांबवला जातोय. आमचे अंकित जे आयोजक आहेत, केसेचे सचिव सुद्धा आहेत ते.
नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कमिटी मेंबर्स गेलेत तिथे. कमिटी मेंबर्स सोबतही चर्चा होईल, त्यामुळेच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. कमिटी मेंबर्स तिथे चर्चेकरता गेलेत. विकास. आपण सुद्धा जास्त वेळ लावू नका प्लीज. जो डिसिजन आहे तो लगेचच घ्या. धावसंख्या 36 झालेली आहे. 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत आणि हा चौथा सामना आपण बघतोय आजच्या रजनीमधला. 5-5 षटकाचे सामने. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉमन डॉक्टर नरेंद्र गिरी MBBS ज्यांचं चांगली सेवा या TR ट्रॉफीमध्ये आपल्याला लाभलेली आहे. सुरुवातीला आपण बघितलं केपीएलमध्ये लगातार 5 दिवस त्यांनी चांगली सेवा दिली होती. जे खेळाडू इंजर्ड झाले होते, ज्या खेळाडूंना क्रॅम्प आला, इतर काही प्रॉब्लेम होते, ते नक्कीच या सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉमन डॉक्टर नरेंद्र गिरी हे उपस्थित असायचे. आणि यांचे जे मुख्य डीन आहेत ते डॉक्टर संतोष अवचार यांचा एक छोटा क्लिनिक आपण बघतोय या ग्राउंडच्या बाहेर. हे फक्त आपल्याला कॉमन क्रिकेटमध्येच पाहायला मिळते. कुठेही तुम्ही क्रिकेटमध्ये जा, फक्त फर्स्ट एड बॉक्स असतोय. कधी MBBS डॉक्टर मैदानाच्या बाहेर त्यांनी छोटं क्लिनिक कधीही लावलेलं नाही आहे. आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी कॉमेंट्री केलेली आहे, फक्त कॉमन क्रिकेटमध्येच हे आपल्याला पाहायला मिळते. यस, हे तर प्रत्येकाला मान्य करावं लागेल. ही स्पेशालिटी आणि ही खासियत खऱ्या अर्थाने या KPL किंवा इकडच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्येच पाहायला मिळत असतं. सोहम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलंय डॉक्टर नरेंद्र गिरी सरांचं. संतोष अवसार सरांसोबत नेहमी चर्चा होत असते. ते सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत आणि यूट्यूब वाहिनीद्वारे ते मॅचला बघत असतात. सध्या जर आपण बघितलं तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉमन या ठिकाणी प्रत्येक तुमची जी ट्रीटमेंट आहे, प्रत्येक ट्रीटमेंट व्यवस्थित होईल असं एक चांगलं हॉस्पिटल वॉर्म केलेलं आहे. तयार गोलंदाज, पुढील बॉल, आणखीन एक जबरदस्त फटका. असं वाटलं की हा रिप्ले आपण पाहिलाय. आणखीन एक षटकार येतोय तन्मय पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त दर्जेदार षटकार. खरोखरच संकटमोचक काय असतं ते दाखवून दिलं. या वेळेला गरज असताना हुकूमत गाजवतोय तो म्हणजेच तन्मय पाटील हा खेळाडू. खूप चांगला दर्जाचा क्रिकेट इथे पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. आणि म्हणूनच पहिला असा खेळाडू होता या वसई पूर्वपट्टी विभागातला जो गोवा येथील प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटचा खेळ खेळताना दिसला होता. आणि हा खेळाडू रतनबुवा ट्रॉफी सुद्धा खेळून आलेला आहे ओपन क्रिकेटमधून. भरपूर ओपन क्रिकेट ह्या खेळाडूने सुद्धा खेळलेला आहे. आणि स्कोर या वेळेस जातो स्कोरबोर्डवर 42 रन्स. 42 अटॅक चढवलेला आहे फलंदाज तन्मय पाटील याने. गोलंदाज अविनाश यादव याच्यावर. पहिले 2 बॉलवर 2 षटकार. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग तन्मय पाटील याची. लगातार 3 ठोकतो की नाही बघायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने गोलंदाजीसाठी अविनाश यादव. नवीन उभरता गोलंदाज आहे, मात्र थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकेल. अविनाश ज्या प्रकारची फटकेबाजी करतो तन्मय पाटील. टॉपेस लागले, विकेट किपरच्या मागे बॉल, फिल्डर आहे. 1 रन या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. यावेळेला रनआउटची संधी होते आणि रनआउटच्या रूपाने विकेट मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. नवीन बॅटर जाईल अमित कामनकर बॅटिंगसाठी. आणि 1 धाव आली होती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावची रूपाने विकेट जाते ती एपी प्रकाश तुंबडा याची. अंतिम बॉल शेष आहे ते 3. अमित कामनकर जातोय नवीन बॅटर. चांगला कमबॅक केलं या मागच्या बॉलवर अविनाशने. हो, या वेळेला सुद्धा बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. अतिशय फाईन केलेला आहे. बॉल जाईल 4 रन साठी चौकार.
पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करतोय बॅटर. चांगला बॅटिंग डान्स त्याचा पाहायला मिळतोय. हे तुम्ही बघू शकतात. ऑफ स्टंपवरच तो सफल नियंत्रण गोलंदाजाचं दिसत नाही आणि फायदा पुरेपूर उचलला बॅटरने. धावसंख्या 4ने पुढे सरकली. एकूण धावसंख्या झाली आहे या वेळेला 47. संकटामधून बाहेर काढला आता असं म्हणू शकतो आपण, कारण वाटलं नव्हतं इतका स्कोर होईल. हेमंत, संकट मोचक बनलेला आहे आज तन्मय पाटील आणि संकट मोचक आहेच टीम 94 कॉमन टीम साठी. पुढील बॉल पुन्हा एकदा बघितलं. या वेळेला स्टंपवरून बॉल जातोय. लॉंग फेक शफल केलं होतं त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न तन्मय पाटीलचा. यावेळी डॉट बॉल जातो. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अंतिम एक बॉल शेष. धावसंख्या आहे धाबलकावर 47 रन्स. 47 ऑन द बोर्ड. ही मॅच आपण बघतो टीम 94 कामन विरुद्ध संतोष भवन या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अच्छा, रजनीमधली ही चौथी मॅच आहे. ओ कोलवट डब्याचा बॉल व्हाईट यॉर्कर सटीक यॉर्कर टाकला. शेवटचे 2 बॉलवर जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाज अविनाश याने. आणि 5 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 कॉमन टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 47 आणि 48 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे संतोष भवन काजू दुबे अँड कंपनी टीम समोर. जाऊया आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी 2 टीम असतील आणि टॉस पूर्ण करतील आमचे समालोचक मित्र संदीप गावंड. थँक्यू सो मच हेमंत पाटील. अतिथी कक्षामधून मी आमचे अतिथी आहेत त्यांना टॉससाठी आमंत्रण देतोय, कारण टॉस तुम्ही बघणार आहात द ग्रेट मराठा जूचंद्र विरुद्ध मामा भांजे गोकिवरे असा तो मॅच असेल. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. टॉस तर आलाय. 2 कॅप्टन सुद्धा येतीलच. 2 टीमचे कॅप्टन या रवी वाघमारे या ठिकाणी काही वेळेपूर्वी उपस्थित होते, आता सुद्धा उपस्थित आहेत. आणि मामा भांजे टीमच्या कॅप्टननी त्वरित तिथं संपर्क साधा. टॉस फार महत्त्वाचा असेल. हा जो मॅच आहे तो 4 षटकांचा असेल. मी विनंती करेन कामन परिसरामध्ये आमूलाग्र बदल ज्याने क्रिकेटमध्ये घडवून आणलेत त्या 2 हस्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय हजरत शेख आणि संजूभाई मात्रे सरांना, दोघांनी या. आपल्या शुभ हस्त्यात टॉस होतोय. मयूरजी गायके सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आमचे मित्र आहेत हजरत शेख, त्यांच्यामुळेच आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा मिळाला आहे, कारण ओमटिक्स या क्रिकेट अकॅडमीद्वारे बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना जवळून पाहण्याचा आणि त्यांच्या अगेन्स्ट धावतं समालोचन राष्ट्रभाषेमध्ये करण्याचा आम्हाला ती संधी मिळाली होती. हा टॉस आपण आपले ह्या स्पर्धेकरता खूप मोलाचं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व ह्या 2 बड्या हस्ती आहेत जिथे टॉस केला जातोय. 94 असा आवाज होता तो म्हणजेच भावेशचा. इथे TR या टॉसमध्ये TR आलंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. बेस्ट ऑफ लक दिलं जातोय. याचाच अर्थ आता टॉस जो आहे तो टॉसचा निकाल लागलाय. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन आहेत रवी वाघमारे. रवी, टॉस तुम्ही जिंकलायत. मोक्याची मॅच आहे. 4 षटकांचा हा मॅच होतोय. डिसिजन काय असेल? आम्ही पहिला बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आता प्लेइंग 11 मध्ये काय बदलाव असतील का? अजून कन्फर्म नाही, बघू आता. किती धावा बनवणार सीमित 4 षटकांमध्ये, आणि काय ठरवलंय समोरच्या संघाविरुद्ध लढायला, कारण त्याने खूप चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये केलाय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्याचं काय प्लॅनिंग नाही केले. पहिला मॅच मध्ये थरारक विजय आपण नोंदवला. तो विजय इथे तुम्हाला आत्मविश्वास मिळून देईल या मॅच मध्ये? हो, नक्कीच. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक जे इथे आलेले आहेत त्यांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. टफ फाईट होईल मॅच. टफ मॅच होईल. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला भावेश पाटील आहेत. भावेश, तुमच्याकरता सुद्धा टॉस मला वाटतं महत्त्वाचा होता. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? मी फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे मनाप्रमाणे झालंय. फिल्डिंगच मिळाली आहे. समोरच्या संघाने विक्रमी खेळाडू म्हणजेच ISPL खेळणारा खेळाडू होता विश्वनाथ जाधव, त्या संघाविरुद्ध चांगला लढा दिला, तो मॅच जिंकलाय. तर त्यांच्या अगेन्स्ट तुमचं काय माइंडसेट असेल? किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन मी. आणि त्यांनी चांगलीच मॅच काढली अगोदरची, तर आता यावेळेला जास्त एफर्ट लावावे लागतील. म्हणजेच गोलंदाज कोणते या विकेटवर चालले पाहिजे ज्यांचा अचूक आणि भेदक मारा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझे गोलंदाज तर 4 ते कन्फर्मच आहेत. स्वरूप आहे, पार्थ आहे, पिन्या आणि
मनोज आहे. चारी पण ते बरोबरच आहेत बॉलर. मॅच खेळताना मजा आली. खूप मजा आली. रवी, चांगला विकेट बनवला आणि चांगलं ग्राउंड बनवलं आहे. मजा आली. असंच आयोजन करायला पाहिजे आणि खूप चांगलं आयोजन आहे. रवी तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सुद्धा मजा आली या मॅच मध्ये? हो खूप मजा आली, कारण की प्लेइंग ग्राउंड असलं खूप मजा येते खेळायला. किती समर्थक आहेत तुमच्या बाजूने? आहेत गावाला आमचा अर्धा. भावेश, तुमच्या बाजूने किती समर्थक आलेत? आमच्याकडून आलेत पण 10-12 जण आलेत. लांब आहे ना म्हणून आले नाही कोण, पण आले 10-12 जण. युट्यूबवर ते व्यस्त असतील. तुम्हाला दोघांना शुभेच्छा असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिलेल्या आहेत. टॉस मित्रांनो चालू आहे. टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन रवी वाघमारे याने. टॉस जिंकून त्याने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. पुढील मॅच मध्ये मामा भांजे गोकुर या टीमला होणारा मॅच हा 4 षटकांचा असेल. थोड्याच वेळात आपण सत्कार या समारंभ करतोय. सत्कार या ठिकाणी केला जातोय. स्वागत आणि सन्मान आपण करूया. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होण्याआधी आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय. राहुल कदम, स्वप्नील पाटील आणि मयूर गायके सरांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जो आमचा टॉस बॉक्स आहे, गणेश पाटील आणि मयूर गायके यांचा कटआउट्स आहे या टॉस बॉक्सवर. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि हा सत्कार सन्मान केला जातोय. मयूर गायके या सरांचा स्वागत आणि सन्मान करतायत. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शॉल आहे, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, म्हणजेच अतिथी देवो भव. या अतिथींचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. राहुल कदम, मयूर गायके साहेबांसोबत आलेत एकदम. राहुल कदम चांगले उद्योजक आहेत, चांगला सपोर्टच्या स्पर्धेकरता त्यांचा सुद्धा लाभलाय. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान होतोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 मध्ये सर आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. तदनंतर आपण बघतायत दुसऱ्या बाजूला मॅच सुद्धा सुरू आहे. पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहेत. एक सत्कार अजूनही बाकी आहे. स्वप्नीलजी पाटील सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वप्नीलजी पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. मॅच तर फार महत्वाचा आहे. लगेचच आम्ही मॅचकडे सुद्धा वळणार आहोत. पाहू शकतात प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित या स्पर्धेमध्ये अतिथी देवो भव हे तुम्ही बघू शकता. स्वप्नील पाटील आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय, गौरव होतोय. थेट आता वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत जयेश भोसले. ओ टू कमेंट्री बॉक्स. वॉटर स्ट्रोक ऑन साइडला फटका आलाय, तो अर्थात अनिल सावंतच्या बॅटमधून. इट्स आउट ऑफ दी पार्क. लांबलचक षटकार. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. 48चा करायचा पाटलाक, एका बाजूला संतोष भुवन, त्याच्या अगेन्स्ट काय ते टीम 94 कामन. षटकार आला, एक लांब लचक षटकार अनिल सावंतच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. एक भलं मोठं टार्गेट म्हणता येईल रजनी क्रिकेटच्या या मॅच मध्ये, किंबहुना रात्रकालीन स्पर्धेमध्ये, जिथे 12 वाजून 45 मिनिटं झालेत आणि एक मोठा षटकार देखील आला. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमीच नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा खेळाडू अर्थात अनिल सावंतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आपण मैदानाच्या आतमध्ये आलो आणि आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला त्याने करून दिली. अगदी त्याच वेळेला त्याने हा मेसेज देखील दिला की नाही चालणार, रणबंदी ॲपी. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेचा बॉल सरळ बॅटने इथे केला, काही काळ हवेमध्ये राहिला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अमनला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाश तुंबडा ॲपी. गेले अनेक वर्षे याही खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली आहे. अगदी त्याच वेळेला आपण खऱ्या अर्थानं या गावाचं नाव ज्या ज्या वेळेला येतं ना, त्या त्या वेळेला अकबर हे नाव देखील सातत्याने या गावापुढे जुळत असताना पाहायला मिळालंय. परंतु हजरतबाई शेख हे नाव देखील तितकंसं चर्चेचं राहिलं या विभागाच्या माध्यमातून. आडव्या बॅटने ऑन साईडला गॅपमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती तैनात, पेट्रोलिंग करतोय. एक चांगला थ्रो इथे येत असताना रन्स मिळेल ती केवळ एक एकेरीच्या मदतीने. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस.
संतोष भोन या टीमची आघाडीची जोडी ना गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या नेहमीच आपण मैदानावरती पाहिलंय. किंबहुना इथे धावा पाहायला मिळाल्यात, विकेट पाहायला मिळाल्यात, अनेक कारनामे पाहायला मिळालेत. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये KPL मध्येही आपण हे कारनामे पाहायला मिळाले. खोला टाकला, वाईड यॉर्कर, सटीक लेंथ अँड लाईन वरती डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धाव फलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना संतोष भोन टीम. 10 धावा धाव फलकावरती आहेत विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आपण पाहत आहोत. जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या क्रीडांगणाची ओळख आहे ती आयशा क्रीडांगण कामन. 2013 साल मला आठवतो, आयशा चषकाची आठवण होते. परंतु आयशा चषकाच्या धर्तीवरती याच मैदानावरती KPL आलं आणि KPLने या विभागातील खेळाडूंना भरभरून दिलं. 350च्याहून अधिक खेळाडू या KPL मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. विनाशुल्क प्रत्येक खेळाडूला प्रवेश देण्यात येतो आणि अर्थात त्याच वेळेला भरघोस पारितोषिकांचा वर्षाव. मग या वर्षीच्या हंगामामध्ये मला वाटतं एखाद्या क्षेत्ररक्षकाने घेतलेल्या कॅचसाठी 20 ते 25 हजार रुपयाचं कॅश प्राईज देखील लगावण्यात आलं. या स्पर्धेने आणि या मैदानाने भरभरून दिलं या विभागातील खेळाडूंना. परंतु त्यासाठी तुम्ही त्या दर्जाचा खेळ करायला हवा. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आहेत त्या 10 धावा. मनीषला आपण पाहतो, मनीष तारवी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याची गोलंदाजी फार महत्वाची राहील कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, विकेट मिळालेली नाही आहे आणि एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून मनीषकडे नेहमी पाहिलं जातं. तो कशा दर्जाची गोलंदाजी करतोय ना ही बाब जमेची राहील. स्ट्राईक एंडवरती विकास दुबे अर्थात काजू. पुढचा बॉल गोलंदाज हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, हा फॉर्म पुल केलाय गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावमेतील 4 हा आलाय. चौकार. बॅकफुटला ऑन दी टो झाले. ऑन साइडला निष्णात खेळाडू नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. त्याचा झंझावाती खेळ किंबहुना अधिकतम बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटिंगचा क्लास आपण पाहायला मिळालाय. सिम्बा सिनेमा नुकताच येऊन गेला आणि त्या सिम्बा सिनेमामध्ये एक डायलॉग होता, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. आणि काजू मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली तेच करतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 14. षटकातील पहिला बॉल आणि त्यावरती चौकार आलाय. पुढचा बॉल खोलामध्ये लोअर फुलटोज ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. नो बॉल आहे. ओ स्टेपिंग करायची तिथे झाली की काय काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा रन जास्तीचा तुम्ही खर्च करू शकत नाही. गरिबी में आटा गिला असंच म्हणता येईल कारण रन जास्तीच्या नाही आहेत या मैदानावरती. जर का एकंदरीत गोखिले टीम 77 धावा एका रजनीमध्ये आणि एका मॅच मध्ये बनवू शकते तर इथे कोणतीही धावसंख्या यशाची आम्ही देऊ शकत नाही. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, हो स्टेप केला होता गोलंदाजाने आणि इथे तुम्ही पाहत आहात साइड अँगलने तुम्ही पाहत आहात. एक चांगला निर्णय, योग्य निर्णय म्हणता येईल. फ्री हिटचा बॉल राहील. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते एकंदरीत 16 विदाउट लॉस. अनिल साठीचा हा बॉल ऑन साइडला खेळ आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल अवेलेबल आहे. डबल साठी पलटलेत वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. चित्याची चपळा आणि हरणाचा वेग धारण केला. जोखीम पत्करली धावांसाठी आणि ही धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करायची आहे. या मॅच मध्ये जर का विजय प्रस्थापित करायचा आहे तर रिक्स घेतली अनिलने. धावला वेगाने. विकासने त्याला चांगली साथ दिली. संगणमताने ही रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटचे हे द्वंद्व युद्ध आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका संघाकडे गोलंदाजीच्या ताफ्यातील अग्रस्थानी असणारे गोलंदाज आणि त्याच वेळेला फलंदाजांच्या आघाड्यातील प्रतिष्ठित अशी नावं आपण पाहतो. उजव्याशीच्या बाहेर हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. जसा बॉल अवांतर स्वरूपाचा आला लगेचच फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं. अवांतर बॉल आला आणि लगेचच चॅलेंज इथे करण्यात आलं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. स्कोर कार्डवरती धावा ते एकंदरीत स्थिरावलेली 18 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलचा रिझल्ट आहे ना अजूनही बाकी आहे. 18 ऑन दी बोर्ड. संघ सुस्थितीमध्ये आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आघाडीचे बॅटरना संयमाने आणि धीरोधार्ततेने खेळलेले असायला हवेत. किंबहुना त्यांच्या बॅटिंगचा क्लास दर्जा
आणि त्याच वेळेला नीडर अंदाज असायलाच हवा. हा व्हाईट बॉल आहे. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं होतं अंपायरच्या डिसिजनला. हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. आणि फिल्डिंग टीमने अर्थात टीम 94 कॉमनने हा DRS गमावलाय, अनसक्सेसफुल राहिलाय, रिटेन होणार नाही. याकडे लक्ष वेधूयात. अनिल सावंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. किंबहुना आज तो बॅटिंग करत असताना ना त्याचा षटकार पाहिल्यानंतर मला एकंदरीत एक सिनेमा आठवला. धोनी या सिनेमामध्ये समालोचन करत असताना कॉमेंटेटर म्हणतो, शुक्ला जी हम जानते इस खिलाडी को बहुत तगडा मारता है. हा खेळाडू देखील त्या दाटणीचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. समीकरण बदलल्यात. 21 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. अजूनही काही विपरीत असं घडलेलं नाही आहे. 21 बॉल आणि 29 ची आवश्यकता. एखादी विकेट इथे प्राप्त झाली तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल. विकेट प्राप्त करावा लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. खोला थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक पहिला अनिल सावंत बाद. विकेट प्राप्त केली. प्रचंड वेगाने चेंडू टाकला. टो क्रशर होता. आतमध्ये आला आणि अगदी ऑफ स्टोम इथे उखाडत असताना पाहायला मिळतोय. काय चेंडू टाकला. स्नॉटर होता. अनप्लेएबल डिलिव्हरी मनीषच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. भन्नाट वेग त्याच्याकडे आणि तो इथे कामी आलाय. विकेट प्राप्त केल्यानंतर इथे मोमेंटम शिफ्ट होतो की काय याची चर्चा होईल. कारण क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेला पाहिलं ना, जिथे धावा थांबवण्यासाठी गतिरोधक या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करणं गरजेचं राहतं. आणि ती विकेट मिळाली आहे. संघाला हव्या हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाखायची आहे तर विकेट प्राप्तच करायच्या होत्या. मुश्किल है, मुसीबत है, तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना तो विजेता. आज कोण कोणत्या दर्जाचा खेळ करतोय हे पाहणे अत्यंत आवश्यक राहील. मैदानाच्या आतमध्ये मनीषने दाखवून दिलंय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. वेगाने त्याने टाकलेला बॉल थेट यष्टांवरती आढळणारा पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवा पांडे. या खेळाडूकडे आवर्जून लक्ष राहील कारण तोही एक चांगल्या दर्जाचा खेळ करू शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजींच्या आघाड्यावरती या संघाने आपला एक नवा दर्जा तयार केलाय. किंबहुना एक चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला या विभागामध्ये. तो संतोष भुवंटी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. विकास दुबे अर्थात काजूच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतो आहे. मनीषने विकेट प्राप्त केली आहे. एक चांगल्या टप्प्यावरती त्याने बॉल हाताळला आणि त्यावरती त्याला विकेट प्राप्त झाली. उजव्या शीच्या बाहेर केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलणार. रन्स मिळतील 4. देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. मिळतात धावा 4. हा आला चौकार. क्रिकेटचा खेळ रोमांच स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळते. या आधीच्या बॉलवरती गोलंदाजाचा चेंडू राहिला. विकेट त्याने प्राप्त केली. क्रिकेटच्या खेळामध्ये असंच आपण म्हणतो ना की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे असतात. कधी गोलंदाजाचे तर कधी फलंदाजांचे. उलटफेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चौकार आला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने वधारते. तिथे 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 19 बॉल आणि 25 ची गरज. कोला टाकला होता ऑन साईडला. ऑन दी टो झाल्या. ऑन साईडला फ्लिक केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 24 ची आवश्यकता राहील. उर्वरित 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 18 चेंडू आणि 24 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या करंट रन रेटने 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 बनल्यात आणि 24 ची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 24 बनवल्या गेल्यात आणि 18 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि एक क्लासिकल अंदाजामध्ये त्याने स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. चौकार त्याने अर्जित केला. मैदानाच्या आतमध्ये आता आस्किंग रन रेट सांगतो 8च्या धावगतीने धावा गोळा करायच्या आहेत. ज्यावेळेला मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली त्यावेळेला 9.40 आस्किंग रन रेटने धावा गोळा करायच्या होत्या. परंतु एक बाब आवर्जून आपण म्हणतो की ज्यात आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे, यशाचं शिखर गाठायचं आहे, किंबहुना जे मणी धरलंय ते प्राप्त करायचं आहे, तर तुम्हाला नकारात्मक दृष्टिकोन जो असतो ना तो बाजूला सरावा लागेल. कारण नकारात्मक दृष्टिकोन हा एखादा पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे असतो आणि तो बदलावाच लागतो जर आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे तर.
इथे मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ होणं गरजेचं राहील. प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्कवरती आला. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट त्याला प्राप्त करावा लागती. बीता वो कल था, पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे मित्रांनो. हिम्मत हारायला नको. शेवटपर्यंत चांगलं कामकाज तुम्ही करायला हवं. डेडिकेशन तुमचं चांगलं आहे. अर्थात या मैदानाने तुम्हाला भरभरून दिलंय. इथे सातत्याने प्रॅक्टिस तुम्ही केली आहे, मेहनत केली आहे. अपना टाइम आएगा, प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा असं म्हणत असताना इथे सातत्याने प्रदर्शन चांगलं करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती देवा पांडेला तुम्ही पाहताय. देहबोली चांगली आहे त्याची. बॉडी लँग्वेज चांगली पाहायला मिळाली आहे. अप्रोच चांगला आहे त्याचा. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश तुंबडा अर्थात हॅपी सफल झाले होते. उजव्या एफसीच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. हे डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील, कारण समीकरण बदलतील प्रत्येक क्षणाक्षणाला. 17 बॉल आणि 24 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 24 धावा. क्रिकेटची चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. पुढे सासावला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. राहील वेगाने येतो चेंडूवरती. एकेरी धाव प्राप्त होत असताना या संघाची ओळख बनलेला हा खेळाडू आहे. कारण गेले काही वर्षांमध्ये जिथे आपण सातत्याने अकबरला पाहत होतो, किंबहुना या संघाने हॅप्पी दिला, या संघाने मला वाटतं की सुनील दिला, या संघाने एक चांगल्या दर्जाचा खेळ करणारा रोशन पाटील देखील, मग रोसी ज्याला आपण 46 नेहमी चर्चेचं नाव ते देखील राहिलंय. एक काळ होता ना की काही चेंडू जर त्याला मिळाले तर तो सीमारेषेच्या बाहेर धाडायचा. बॅकफुटला आले, खाली राहिला बॉल थेट यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. या विभागाने खूप सारे खेळाडू दिलेत. डॉट बॉल आल्यात. हॅप्पीने मॅच मध्ये कमबॅक करून दिले. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करतोय. प्रत्येक खेळाडू म्हणत असेल हॅप्पीला, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. फटका फासला, कॅच बनणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सहज साधा सोप्पा झेल. फलंदाज बाद. विकास दुबे बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच मध्ये शिरकाव मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. 25ला 1, तिथून स्थिती बदलली. 25ला दुसरा धक्का. विकास दुबे टीम को ले डुबे, तो झाला बाद. संघाला धक्का लागलाय तो दुसरा. इथे या क्षणाला विकेट प्रतिस्पर्ध्याला देणं अर्थात आपल्याच पायावरती कुऱ्हाड घालून घेण्यासारखं आहे. कारण इथे विकेट द्यायची नाही होती, कारण पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता, पोझिशन मध्येच नव्हते बॅटर विकास दुबे. आणि याचंच कारण की काय बॅटची लिडिंग एज घेतली. जसा बॉल बॅटला ब्रश झाला ना, विकासला ठाऊक होतं की आपला गेम खेळ खल्लास झालाय. तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. संघाला धक्का लागला दुसरा. विकास बाद होण्याआधी त्याच्या बॅटमधून रन्स आले ते 7 बॉल 7 धावा. अनिल सावंतने 6 बॉलमध्ये 9 धावांची खेळी साकारली. हॅपी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 1 विकेट प्राप्त केली हॅपीने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल हॅपी. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. वॉड बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला काही समजण्या पलीकडचं आहे. धुंडो धुंडो रे साजना ही सांगणारी गोलंदाजी. धुक्यात हरवलेली वाट आहे फलंदाजांसाठी. प्रत्येक बॉल क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जिथे आपण बाउंड्री लाईन वरती अतुलला आपण पाहिलं, ज्याने एक चांगला झेल टिपला होता. हा कॅच होणंच अत्यंत गरजेचं होतं, कारण मॅच आता मात्र बनली आहे. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 17 धावसंख्येची. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हेलिकॉप्टर लुक दिला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं बॉडीचं बॅलन्स बनलं होतं. हा कॅच व्हायलाच हवा होता. कदाचित तिथे त्याची उंची कमी पडली, किंबहुना त्याने पास केला व्हॉलीबॉल प्रमाणे. रन्स आलेत. आता मात्र सामना चुरशीचा बनलाय. क्रिकेटची चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांनी क्रिकेटच्या ज्यांना अशा स्वरूपाच्या मॅचेस आवडतात ना, त्यांच्यासाठी ही लज्जत आहे. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 17ची आवश्यकता. एका बाजूला संतोष भुवन तर एका बाजूला कामन. 2 क्रिकेटच्या महासत्ता म्हणून यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं.
एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. 12 बॉल 17चा सामना इथे राहिलाय. एक चेंडू जो पुढ्यात आला होता, झेल बनला होता, संधी निर्माण केली होती हॅप्पीने, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी का होईना जिथे चुकी झाली क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार आलाय आणि विजयासाठी येणारे 12 बॉल 17ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 17 धावा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हे केवळ विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. इतिहास घडवला जाईल का या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय अतुल ठाकरेला. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सडपातळ बांधायचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होतोय. धावा रोखायच्यात, विकेट प्राप्त करायच्या आहेत, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील करायची आहे. स्ट्राईक एंडवरती देवा पांडे आणि त्याच्या साथीला देवा सिंगला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा याच अपेक्षेमध्ये प्रेक्षक वर्ग इथे निश्चित असेल. मॅच बनवू शकते. एखादा विकेट किंबहुना अजून जर का आला ना तर हा सामना निश्चित बनेल. जसा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला ना, अकबर आणि राहिलचे रिॲक्शन्स पाहण्याजोगे होते. कारण त्यांनी अक्षरशः आपण पाहिलं ना तर हा बॉल हातामध्ये विसावतोय की काय अशीच आशा होती प्रत्येकाच्या मनामध्ये. अजूनही काही संपलेलं नाहीये. तुटला असेल संसार तरी तुटला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असंच म्हणत असतील गोलंदाजाला. इथे सातत्याने यष्टीरक्षक किंबहुना उर्वरित खेळाडू आणि लढायलाच हवं. लढवई या वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायला हवं. अजूनही काही संपलेलं नाहीये. 12 बॉल 17ची मॅच. स्लोअर वन टाकला, दुसरा होता, मनगट वळवली होती, लोअर फुलटोस बनवला, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेतली, दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. मैदानाच्या आतमध्ये चालू असणारी ही धाव सर्व काही सांगून जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती 33. विजयासाठी 11 बॉल 15ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 15 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल टीम 94 कामन. कारण विकेट हव्यात. संघाला हव्याच्या वाटणाऱ्या यशाची चव चाकायची असेल तर त्यासाठी विकेट प्राप्त करावा लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात येत आहेत. देवा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. देवा पांडे या फलंदाजाचा वेगळा थाट आहे, त्याचा आविर्भाव निराळा आहे. निडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो कोणत्याही क्षणाला. उजव्या अशीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, डॉट बॉल. निर्धाव चेंडू, टाळ्यांचा कडकडाट होईल प्रत्येक बॉलसाठी आणि प्रत्येक क्षणाला मॅच मध्ये पारड जोड होऊ शकतं जर निर्धाव चेंडू आले तर. टीम 94 कामन या टीमचं चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला, बाहेरच्या दिशेने काढला आणि तो डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 33ला 2. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो अतुल. 2 बॉल त्याने हाताळल्यात. कोलात लोअर फुलटोस कव्हरला केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव इथे कंप्लीट होईल. दुहेरीसाठी पलटल्यात. वेळ जास्तीचा खर्च केला परंतु काय धावलाय पांडे मैदानाच्या आतमध्ये. आज त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद केली आहे धावा गोळा करण्यासाठी. सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक चांगला खेळ तो करत असताना पाहायला मिळतोय आणि संघासाठी धावा त्याने गोळा केल्यात. भीता वो कल था. मैदानाच्या आतमध्ये जे काय घडलं ते विसरून मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. संघ साथीदार म्हणत असतील की तुलाच पुरी करायची आहे. हौस आकाशी उंच उडायची आणि तयारी ठेवायची म्हणायची. कमी गतीने ऑन साइडला फटका पॅरल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वॉड कॅच. फलंदाज बाद. तन्मयने एक चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3. क्षणाला सामना इथे पारड बदलतोय. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सारी. अतुल साठी संघ साथीदार हेच म्हणत असतील, संघाचे पाठीराखे हेच म्हणत असतील. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला आल्या, ऑन साइडला खेळला, हवेच्या लाटांवरती चेंडूने वळण घेतलं होतं परंतु एक चांगला झेल फिनिश केला तो अर्थात अतुलने. जिथे तन्मयने एक चांगला झेल टिपला आणि अतुलला यश प्राप्त झालं. 35 धावा धावफलकावरती आवश्यकता आहे. येणारे 8 बॉल आणि 13 धावसंख्येची. पुढचे 2 चेंडू फार महत्वाचे राहतील. 2 बॉल मध्ये
चांगल्या टप्प्यावरती दोन्ही चेंडू हातानं बंधनकारक असेल. रोहित दळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तिथे दळवी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित दळवीला आपण पाहत आहोत. रोहित कसा खेळ करतोय किंबहुना अर्थात बाद झाल्यानंतर देवा पांडेच्या जागेवरती तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो अप्रोच त्याचा मैदानाच्या आतमध्ये असणं ही अत्यंत आवश्यक राहील. कारण इंटेन्शन क्लिअर आहेत. तुम्ही वजीर निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये येणं निश्चितच गरजेचं असेल की आपल्याला जिंकायचंच आहे. हार कदापि कोणाला मंजूर नसते मित्रांनो. क्रिकेटचं क्षेत्र असू द्यात किंवा आयुष्याचं. आपण हार एकाच ठिकाणी जाऊन मागतो, ते असते तर फुलवाल्याचं दुकान. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. येणारे 7 बॉल 12ची आवश्यकता. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना आपण पाहायला जातोय की काय. येणारे बॉल राहिले ते 7 बॉल 12ची आवश्यकता. 60 चेंडू आणि 12 धावा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल घेतली आहे. देवा सिंगच्या माध्यमातून एक सिंगल आली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे त्या 37. येणारे बॉल आता शेष राहिले ते 6 बॉल 11ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू आणि 11ची मॅच. टीम 94 कामन पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना केवळ 47 बनवल्या. तो इम्पॅक्ट पाडू शकले नाही. धावा तितक्याशा आल्या नाहीत आणि म्हणून की काय संघाची अडकलेली ही नौका मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळाली आहे. 6 बॉल 11ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढती आज आपण पाहायला मिळाला. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही आपण पाहिलं. कारण पहिल्याच सामन्यामध्ये जास्तीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. तदनंतर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने एक चित्तथरारक लढत जिंकत असताना आपण त्या संघाला पाहिलं. तदनंतर मामा मांजे गोखिरे टीमने वादळी खेळ केला. जणू काय जिथे राहुलला चा खेळ चांगला राहिला, भावेशने चांगली बॅटिंग केली, विजयने चांगली सुरुवात प्राप्त करून दिली होती. परंतु या मॅच मध्ये काय डीजे भाई या वसई कोळीवाडा टीमने देखील विजय प्राप्त केलाय. हा सामन्यामध्ये काय दडून बसले. येणारे 6 बॉल 11ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. चला टाइमर आपल्याला सेट करण्यात आलाय. राहिल अन्सारी गोलंदाजी मार्क वरती येत आहे. अनेक वेळेला एखादी एक्झिबिशन मॅच असेल किंवा ती पोलिसांची असेल तर त्यांच्यासाठी आपण जास्तीचा टाइम सांगू शकत नाही. त्याच वेळेला जर का एखाद्या आयोजक किंवा या परिसरातला संघ असतो तर त्याकडे टाइमचं जास्तीचं लक्ष आपण वेळ आहे. 11:43 ला पहिला बॉल पडला होता. 12:43 ला पहिला चेंडू पडला होता 12:43 12:43 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. बारा वाजून 43 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता इनिंगचा. 1:10 झाल्यात. एकोणीस मिनिटं तुम्ही खर्च केलेला आहात. 7 मिनिटं आपण मायनस केले त्यातले बॅटर साठी. यावेळेचा बॉल लांब लचक हवाई हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. हवाई हल्ला षटकार. ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण. हे फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारला आणि ठोकला षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने स्कोर कार्ड वरती आहेत त्या अर्थात 43. 5ची आवश्यकता. 5 बॉल 5. पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू बाहेर निघाला. परंतु घडतंय तरी काय जोखीम घेतलीये. रन्स कंप्लीट केली. एक सिंगल आली आहे.
या चेंडूचा निर्णय अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉल +1. एकंदरीत 2 सामना खुला झालाय. 5 बॉल आता मात्र 3 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 3 धावा. 6 बॉल 11चा सामना, जो मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देवा सिंगने एक लांब लचक षटकार ठोकत असताना आपण त्याला पाहिलं. रोहित दळवी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 3 ची आवश्यकता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, हलक्या हाताने केवळ दिशा दिली. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन देखील कंप्लीट. रन्स 2 येत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वाढेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत 47 धावा. 4 बॉल आणि 1 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 1 धावा. केवळ औपचारिकता शेष राहील या मॅच मध्ये. जास्तीचं काही उरलेलं नाहीये, कारण 6 बॉल 11ची मॅच जेथे राहील. गोलंदाजी मार्क वरती आला. देवा सिंगने एक षटकार ठोकला. तिथून समीकरण बदलत गेली आणि उलटफेर काही होऊ शकलेले नाही आहेत एकंदरीत या मॅच मध्ये. उर्वरित 4 बॉल आणि 1 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल रोहित स्विच हिट करण्याचा प्रयत्न खोलामध्ये. रन्स कंप्लीट. सामना जिंकलाय. संतोष भुवन या टीमने 7 विकेट राखत असताना ही मॅच आणि हा सामना इथे जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देत आहोत. गेले अनेक वर्ष मी ज्या खेळाडूला गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय आणि त्याची शैली नेहमी चांगली राहिली आहे. या मॅच मध्ये देखील 2 षटक हाताळले, धावा खर्च केला, एकंदरीत 16 विकेट प्राप्त केला. त्या अर्थात 2 तो नफीस राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. या नफीस प्लेअर ऑफ द मॅच.